पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला आहे। पुण्यातील थेऊर फाटा येथील कांबळे वस्ती भागातील एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकत कारवाई केली आहे। बनावट RMD गुटख्याची सुगंधित तंबाखू आणि विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजूच्या शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल जप्त केला आहे। बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, केमिकल, गुलाब पाणी, प्रिटेंड पाऊच, बॉक्स आणि पोती असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती, अप्पू सुशील सोनकर, दानिश मुसाकिन खान यांना ताब्यात घेतला आहे।